नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आपला भारत देश ज्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी जगभर ओळखला जातो त्यापैकी एक महत्त्वाचं योगदान आहे ते म्हणजे योगशास्त्राचं. भौतिकाला आत्मिकतेचं आणि तत्कालाला चिरंतनाचं परिमाण देणारी ही आपली संस्कृती. योगशास्त्र हे या संस्कृतीचंच एक महत्त्वाचं अपत्य. आरोग्याबरोबरच स्वतःशी संवाद साधणं आणि स्वतःबरोबर सृष्टीशी संवाद साधणं हे कौशल्य आपल्या योगशास्त्रातून आपल्याला अवगत होतं. 2014 साली आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगासमोर आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला आणि 2015 सालापासून जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करत असतो. आज भारतीय संस्कृतीचं हे अनमोल असं अपत्य हे योगशास्त्र जगभरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये लक्षणीयरित्या प्रस्थापित होतं आहे. योग जगाला माहिती होताच, पण त्याचं ठळकपणाने अधोरेखन आता सुरू झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाला प्रस्थापित करण्यामध्ये आयुष्य समर्पणानं वाहून घेणाऱ्या ज्या अनेक व्यक्ती आहेत त्यापैकी एक डॉक्टर मनाली देव आज योगशास्त्राविषयी आणि जगभर त्याचं प्रस्थापन ज्या पद्धतीने सुरू आहे त्याविषयी आपल्याशी गप्पा मारण्यासाठी स्टुडिओत आलेले आहेत. अमेरिकेतल्या एका विद्यापीठानं त्यांना योगामधली डॉक्टरेट, सन्माननीय डॉक्टरेट प्रदान केलेली आहे. मनालीताई, कार्यक्रमात खूप मनापासून तुमचं स्वागत. नमस्कार. 2 दशकांपेक्षा अधिक काळ तुम्ही योगासाठी काम करत आहात, स्वतः लोकांना शिकवत आहात, त्याबरोबर प्रशिक्षक घडवत आहात. प्रत्यक्षात पाहायला गेलं तर तुमचं स्वतःचं शिक्षण हे सॉफ्टवेअरमधलं आहे. पण मग योगाचा तुमच्या आयुष्यातला जो प्रभाव आहे, योग जो तुमच्या आयुष्यात आला तो अतिशय मोलाचा योग कसा काय घडून आला आणि ही सुरुवात कधीपासून झाली? नक्कीच मला माझ्या फील्डबद्दल बोलायला खूप आवडेल, कारण योग हा माझ्या लाईफमध्ये मी 2रीत असतानाच आलेला आहे. लहान मुलांना जसे वेगवेगळे ॲक्टिव्हिटी क्लासेस लावले जातात, म्हणजे आजकाल आपण हे बरंच बघतोय, तसं मला आईने लहानपणी मी 2रीत असताना आमच्या इथे चिंचवडला राहायचे मी, तर योगासनांचा क्लास लावला होता आणि सहज म्हणून लावला की एक व्यायाम होईल आणि काहीतरी छान शिकेल अशा ह्यानी. तर माझे टेंबे गुरुजी म्हणून होते आमच्या इथे, त्यांच्याकडे माझी शिकायला सुरुवात झाली 2रीपासनं आणि ती आवड निर्माण होत होत पुढे त्यामध्ये कॉम्पिटिशन्स खेळत गेले, वेगवेगळ्या कोचेसकडे शिकत गेले आणि मग तशी माझी सुरुवात झाली. शिक्षण, मूलभूत शिक्षण हे खूप आवश्यक आहे, त्यामुळे माझं बेसिक शिक्षण हे M.Com डिप्लोमा इन सॉफ्टवेअर आहे. मग त्यानंतर असं कळलं की मला नाही त्यामध्ये फार आवड, मला माझ्या स्पोर्ट्स फील्डमध्येच काही करायला आवडेल, म्हणून मी योगासनांचं वेगवेगळं तांत्रिक आणि प्रॉपर कॉलेजमध्ये शिक्षण घेत गेले आणि मग स्वतःचं इन्स्टिट्यूट इस्टॅब्लिश केलं आणि ॲज अ करिअर म्हणून निवडलं. तुम्ही आत्ता जसं म्हणालात की एक खेळाडू प्रवृत्ती तुमच्यामध्ये होती. खरं तर शाळेत असताना तुम्ही शाळेतला अभ्यास होता, पारंपरिक शिक्षण ज्याला म्हणतो, त्याच्याबरोबर तुम्ही आईच्या पुढाकाराने योगा शिकत होतात. शाळेत असताना तुम्ही खरं म्हणजे खो खो खेळत होतात, कबड्डी खेळत होतात, मल्लखांब खेळत होतात, स्विमिंग, ही गोष्ट तुमच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण स्थानावरती होती. आज एरोबिक्स हाही तुमचा कौशल्याचा विषय आहे. हे सगळं करत असताना असं नाही का झालं की मी नक्की यातलं काय करू, का तो जो खेळाडू होता तोच योगामध्ये एकवटला असं झालं? सुरुवातीला मी एरोबिक्स शिकवत होते, योगा शिकवत होते, स्केटिंग आणि मलखांब हे सगळं शिक्षण देत होते लहान मुलांना. पण समहाव योगाचं इम्पॉर्टन्स जेव्हा मला कळलं की फिजिकल आणि मेंटल लेवललाही योगा खूप काम करतं, म्हणजे आपण त्याला आता योगा म्हणतो पण ॲक्च्युली ते योगशास्त्र आहे, पण ते शॉर्ट फॉर्म जसा झालाय तसं एक बोलण्याच्या ओघात बरेच वेळा येतं, पण आपण योगच म्हणूया.
सो त्याचं महत्त्व जसं कळत गेलं ना, तसं मी असं ठरवलं की आपण मेन योगशास्त्रावरच करिअर करूया आणि त्याचा प्रचार प्रसार करूया आणि बाकी गोष्टी त्याच्या अनुषंगाने येतातच, त्याचंही मी गायडन्स करतेच आहे, पण ते प्रमाण खूप कमी आहे. पण एरोबिक्सही आहे आणि प्रत्येक खेळाला काही मर्यादा असते वयाची. पण योग हे तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करू शकणारा खेळ म्हणा किंवा अभ्यास म्हणा अशी गोष्ट आहे, त्यामुळे मी तेच पूर्णपणे निवडलं. मला असं वाटतं आहे की योग म्हणजे काय हे प्रेक्षकांना तुम्ही नीटपणाने सांगावं, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की योगा करायचं म्हणजे आसनं करायची आणि प्राणायाम करायचा. पण जेव्हा भारतीय संस्कृतीच्या पातळीवरती आणि आपलं पारंपरिक शास्त्र म्हणून आपण बोलतो, तेव्हा या योगशास्त्राची खोली खूप मोठी आहे, त्याला बरेच आयाम आहेत. तर त्याविषयी जरूर सांगा. हे ॲक्च्युली आपलं कल्चर आहे, भारत देशाचं कल्चर योगशास्त्र आहे. हा खूप मोठा अभ्यास आहे. आपल्याला सध्या एवढंच माहिती आहे सगळ्यांना इन जनरल की योगासनं आणि प्राणायाम, पण ते सुद्धा अगदी तुम्ही जर शास्त्रशुद्ध शिकलात तर ते सुद्धा डीप आहे. पण आपण जर अष्टांग योगा, हठयोगा ह्याच्यावर जर बोलायला लागलो तर कित्येक वर्ष कमी पडतील. पण मी एक थोडक्यात सांगते की अष्टांग योग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही 8 अंग म्हणजे 8 लिम्स ऑफ योगा आहेत. सो आपण कसं वागायचं, म्हणजे कोणाची हिंसा करायची नाही किंवा कोणाला अपशब्द बोलायचे नाही, हे सगळं योगामध्ये आपल्याला शिकवतं. आपण समाजात राहताना काय नियम पाळायचे, स्वतःवरचे कंट्रोल कसे करायचे, हे सगळं योग आपल्याला शिकवतं. पण आसन हा एक खूप क्रिएटिव्ह पार्ट असल्यामुळे तो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच करायला आवडतो. प्राणायाम हे आपलं मेंटली आपल्याला शांत करण्यासाठी खूप उपयोग करतं. जसं फिजिकल स्ट्रेंथ वाढायला व्यायाम किंवा योगासनं आहेत, तसं मेंटल स्ट्रेंथ वाढायला प्राणायाम आणि मेडिटेशन आहे. पण हे मेडिटेशन जमण्यासाठी धारणा खूप गरजेची, की एखाद्या गोष्टीवर फोकस करणं आणि त्यातनं पुढे ध्यान करणं हे खूप महत्त्वाचं. समाधीपर्यंत तर आपण जाऊ शकत नाही, पण आपण आपल्या इथे बघतोय किती संत आहेत आणि त्यांनी समाधी घेतल्या. पण आपण योगाचे जरी पहिल्या 7 ज्या पायऱ्या आहेत त्याचा थोडाफार जरी अभ्यास केला ना, तरी आपलं लाईफ खूप छान सुखी होणार आहे. योग कधीपासून शिकवावा, कारण त्याबद्दलही गैरसमज असे असतात की खूप लहान वयात शिकवलं तर झेपेल का, किंवा एरोबिक्स आणि मल्लखांब या बाबतीतही प्रश्न पडतो की मुलांच्या उंचीवर त्याचा परिणाम होईल का, उंची वाढणार नाही का. तर योग कधीपासून शिकवायला घ्यावा आणि कुठल्या वयात काय शिकवावं? पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की 12व्या वर्षानंतर योग शिकवावा, कारण पूर्वीच्या काळी मुलं गुरुच्या आश्रमात जायचे आणि मग तिथे सगळं त्यांचं शिक्षण सुरू व्हायचं. पण आत्ताची मॉडर्न लाईफस्टाईल किंवा जे फास्ट लाईफ आहे ते बघता 3.5-4 वर्षापासून योगशास्त्राचे जे बेसिक आहेत की पूरक हालचाली आहेत किंवा तुम्ही बेसिक सोपी आसनं आहेत टॉडलर लेवलची जी आहेत ती शिकवायला नक्कीच सुरू करू शकतात. आपल्या इथे सुद्धा पहिलीपासून सगळ्या शाळांमध्ये योगशास्त्र शिकवलं जातं, म्हणजे आसनं आणि काही प्राणायामचे प्रकार, पण ते ॲज अ ब्रिदिंग एक्सरसाइज. किंवा 4थी-5वीपासून थोडंसं मेडिटेशन शिकवायला सुरुवात होते. योगाचे जे यम-नियम आहेत की कसं वागायचं, कसं समाधानी पाहिजे किंवा इन जनरल तुमचं लाईफ कसं पाहिजे, हे सगळं 1ली-2रीतल्या मुलांना गोष्टी फॉर्ममध्ये शिकवायला सुरू होतं. त्यामुळे एवढ्या लहान वयात तुम्ही नक्कीच शिकू शकता, कारण असा जर विचार केला तर बाकीचे जे गेम्स आहेत हे 3ऱ्या वर्षीपासून त्याची प्रॅक्टिस सुरू होते. बाहेर देशात तर नक्कीच होते. मग आपल्या इथे पण जर आपण काही एक लिमिट ठेवून, मर्यादा ठेवून सुरू केलं तर आपली जी पिढी आहे ती सुद्धा खूप छान तयार होईल. म्हणजे आपण जे कॉम्पिटिटिव्ह योगा म्हणतो तो एक टोटली वेगळा पार्ट आहे, पण योगशास्त्र ते मुलाची ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी नक्कीच लहानपणापासून शिकवावं. आता एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही अधोरेखित केलात बोलता बोलता की अनेक खेळ हे खूप लवकर शिकवले जातात. नृत्यापासून जर विचार केला तर साधारण 7व्या-8व्या वर्षानंतर नृत्य शिकवलं जातं किंवा मुलं तयार आहेत, मुली असं त्यामध्ये गृहीत धरलं जातं. योगाकडे खेळ म्हणून जर आपण पाहिलं तर त्या दृष्टीने खूप लवकर आपण मुलांना जे झेपेल ते शिकवायला सुरू करू शकतो. आज जेव्हा गुरु म्हणून, योग प्रशिक्षक म्हणून तुम्ही हे सगळं सांगत आहात, तर स्वतःला प्रशिक्षक म्हणून तयार करण्यासाठी जी तयारी आवश्यक होती तर त्यातले कोर्सेस, त्यातल्या डिग्रीज म्हणून तुम्ही काय काय केलं आहात? योगशास्त्रामध्ये आता बरेच कोर्सेस आहेत, डॉक्टरेटपर्यंत आहे आणि तुम्ही जेवढं शिकाल तेवढं ते कमीच पडणार आहे.
सो योगामध्ये पहिले 3 महिन्याचे 6 महिन्याचे हे आयुष मिनिस्ट्रीचे कोर्सेस आहेत किंवा जसं मी सुद्धा हे कोर्सेस आमच्या इन्स्टिट्यूटतर्फे कंडक्ट करते, युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. बऱ्याच योगाच्या अशा इन्स्टिट्यूट आहेत की जे डिप्लोमा कोर्सेस घेतात. सो या सगळ्या ज्यांना योगामध्ये करिअर करायचं आहे पण त्याच्याबद्दल फार माहिती नाही आहे त्यांनी हे पहिल्यांदा छोटे कोर्सेस करणं, की सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, डिप्लोमा आहेत, त्यानंतर ग्रॅज्युएशन आहे, BA इन योगा करता येतं. मी स्वतः MA केलं आहे योगामध्ये. सो MA योगामध्ये करता येतं, MPhil आहे, डॉक्टरेट आहे किंवा योगा ॲज अ अल्टरनेटिव्ह थेरपी, योग आणि आयुर्वेद आहे, नॅचरोपॅथी आणि योग आहे, बरेच मसाज कोर्सेस बरोबर आहे, ॲक्युप्रेशर बरोबर आहे, योगा ॲज अ थेरपी आहे की तुम्ही फक्त ते पेशंटसाठी काम करू शकता, योगा ॲज अ फिटनेस तुम्ही करू शकता, योगाचे मॉडर्न टाईपसुद्धा भरपूर आहेत. सो असे भरपूर कोर्सेस करता येण्यासारखे. पण आपण कोणाकडे करतोय, कुठल्या युनिव्हर्सिटीत करतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ही माहिती किंवा याबरोबर आणखी पूरक माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. म्हणाले ते योगशास्त्र किती पद्धतीने आपण शिकू शकतो, त्याचे किती आयाम आहेत, याविषयी तुम्ही सांगत होतात. तुमच्या आयुष्यात कुठल्या टप्प्यावरती तुम्हाला जाणवलं, कुठल्या निमित्ताने तुम्हाला जाणवलं की आता सगळ्या गोष्टी मी बाजूला ठेवणार आहे आणि योगशास्त्र हेच माझ्या आयुष्यातलं साध्य आहे आणि साधन आहे? कारण तुम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टी क्राफ्टपर्यंत करत होतात, जे तुमचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. त्यात माझं MCOM आणि डिप्लोमा इन सॉफ्टवेअर झाल्यानंतर मला असं झालं की मी 8 तास एका जागी नाही बसू शकत स्क्रीनसमोर. सो ठरवलं की जे मी लहानपणापासून जे माझं आवडतं फील्ड आहे, ग्राउंडवर किंवा एक सतत व्यायाम आणि हे, सो तेव्हा मी ठरवलं की मी नाही बसू शकत. पण मी जर माझ्या आवडत्या फील्डमध्ये काम केलं तर माझं मन पण कायम फ्रेश राहील, मी फिट राहीन आणि मी अजून 4 लोकांना घडवू शकते की आउट ऑफ द बॉक्स जाऊन की हे सुद्धा एक करिअर होऊ शकतं, की फक्त इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा असे मोठे मोठे फील्ड करिअर नसून. सो मी स्वतःच हे निवडलं. सुरुवातीला खूप लोकांनी मला असे वेड्यात काढलं की ह्या वयात तू हे करिअर का करते. पण माझ्या घरच्यांचा, आईबाबांचा सपोर्ट होता की कर, तू 3-4 वर्ष करून बघ, नाही वाटलं तर पुन्हा तुझं एज्युकेशन चांगलं आहे, तुला जॉब मिळू शकतो, तू करू शकतेस. सो त्यांनी तेव्हा सपोर्ट दिला म्हणून मी त्यावर काम करायचं ठरवलं आणि आज आता 22 वर्ष मी शिकवतेय. त्यामुळे मला स्वतःला खूप छान वाटतंय की ह्यामध्ये सुद्धा एक छान करिअर होऊ शकतं. पण असं नाही आहे की फक्त ट्रॅडिशनल योगा, ह्याच्यामध्ये मी बरेच काही गोष्टी नव्याने सुरू केल्या, त्याला थोडंसं मॉडर्न आणि ग्लॅमरस लुक दिलं आणि मग त्यावर काम केलं. म्हणजे एव्हरी इयर काहीतरी नवीन समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून ते लोकांना फील्ड आवडेल आणि जी यंग जनरेशन आहे ती त्याच्याकडे वळेल. कोणते बदल केलेत याविषयी सांगाल? बाहेर जे सगळं सुरू आहे पण ते तसंच्या तसं फॉलो न करता त्यामध्ये थोडंसं आपला पुणेरी किंवा इंडियन टच देऊन हॅमॉक योगा आहे, प्रॉप योगा आहे किंवा एरियल योगा आहे, दीप योगा आपण करतो, रिदमिक योगा, आर्टिस्टिक योगा करतो किंवा योगा ॲज अ फिटनेस. थोडंसं आम्ही थीमवर काम करतो, म्हणजे मध्ये आम्ही नऊवारी थीममध्ये योगा केलं होतं, आसनांचा एक फ्लो केला होता, पॉवर योगा आपण करतो. सो असे बरेच फॉर्म्स आपण आपल्याकडे शिकवतो आणि ज्या माझ्या नॉर्मल बॅचेस आहेत किंवा शाळा कॉलेजेसमध्ये शिकवते तिथे मुलांना छान वाटणं किंवा बूस्ट होण्यासाठी वेगवेगळे फॉर्म्स आम्ही तिथे घेत असतो. किती महत्त्वाची आणि छान गोष्ट आहे, कारण आजकालच्या पिढीला सातत्याने नवीन काहीतरी हवं असतं. एका प्रकारांनी सातत्याने वाटचाल करायला आवडत नाही. तर त्या दृष्टीने आपलं जुनं जे शास्त्र आहे ते थोडं नव्या पद्धतीने त्याला आणणं, त्याच्यामध्ये चैतन्य आणणं. आणि मला मैत्रिणींना एक गोष्ट आवर्जून अधोरेखित करावी किंवा पुन्हा सांगावी असं वाटतं की मनाली ताई आत्ता म्हणाल्या की मला घरच्यांनी सांगितलं एक 3-4 वर्ष करून बघ. म्हणजे आपल्या आतली जी एक साध असते, हाक असते, मी हे करून बघू शकेन असं जेव्हा मला वाटत असतं तेव्हा आपण एक स्त्री म्हणून आपल्या कुटुंबाला आणि बाकीच्या लोकांना एक संधी देत असतो. तर खरं म्हणजे ही संधी स्वतः पण जरूर घेऊन बघावी आणि त्यामध्ये कसं उत्तुंग यश मिळू शकतं, आपल्याबरोबर समाजाला कसे आपण पुढे नेऊ शकतो त्याचं उदाहरण मनाली ताई आहेत. मनाली ताई, आत्ता तुम्ही म्हणालात की नव्या पिढीसाठी तुम्ही खूप बदल केलेत योगशास्त्र समोर येण्यासाठी. शास्त्र तेच पण रूप वेगळं. असंही दिसतं आहे की योगाकडे वळणाऱ्यांची संख्या वाढते आहे किंवा दिवसभरातला अर्धा किंवा पाऊण तास जरूर योगाला द्या असं तज्ज्ञ
खूप कळकळीनं सांगताहेत, अगदी आपल्या पंतप्रधानांपर्यंत आपल्याला दिसतं आहे की हे आपलं जे शास्त्र आहे ते तुम्ही सगळ्यांनी अनुसरावं असं सांगितलं जात आहे. तर याच्या मागे कुठला काळाचा रेटा आहे, कुठला जगण्याचा रेटा आहे, हे खूप प्रकर्षाने करायला हवं असं तुम्ही सगळेजण का सांगता ते विशद करा. जसं आपण बघतो अन्न, पाणी, वस्त्र, निवारा हे जसं आपल्या गोष्टी आहेत, मूलभूत आहेत, तसं आजकाल व्यायाम आणि योग साधना ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि लॉकडाऊन, कोरोना ह्या नंतर तर अगदी प्रत्येकाला त्याचं महत्त्व पटलंय. योगशास्त्राचा अभ्यास किंवा योग साधना ही जशी शरीरावर काम करते तशी आत्ता मनावर प्रत्येकाच्या काम करण्याची प्रचंड गरज आहे. कारण आपण सगळेच आजूबाजूला बघतोय की काय परिस्थिती आहे. हेवे दावे किती वाढलेत, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन किंवा एक निगेटिव्हिटी खूप स्प्रेड होती. आणि हे कुठेतरी कट करायचं असेल तर योगशास्त्राशिवाय दुसरा पर्याय नाही. व्यायामाचं असं आहे की आपल्याला भरपूर खेळ आहेत, भरपूर व्यायामाचे प्रकार आहेत, पण योग हे घरच्या घरी करू शकता. कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी जागेत इन्व्हेस्टमेंटमध्ये करू शकता. फक्त एकच आहे की त्याचा जो बेस आहे हा तुम्ही शास्त्रशुद्ध कुठल्याही एका चांगल्या योगा टीचरकडनं, तज्ज्ञाकडनं शिकून घेणं खूप आवश्यक आहे. आणि मग तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करू शकता. ह्या सगळ्याबरोबर स्पर्धात्मक योगाचा उल्लेख तुम्ही सुरुवातीला केलात. हाही तुमच्यासाठी जिव्हाळ्याचा भाग आहे. त्याच्यासाठीही तुम्ही मुलांसाठी प्रशिक्षक म्हणून दीर्घकाळ काम करता आहात. तुमची मुलं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यश घेऊन येतात. तर स्पर्धात्मक योगा म्हणजे नेमकं काय, त्याची व्याप्ती किती आहे याविषयी पण सांगा ना. माझी सुरुवातच ॲक्च्युली स्पर्धांमुळे योगाला झाली, पण योगशास्त्राचं एवढं महत्त्व माहीत नव्हतं कारण ते वय तसं होतं. पण जसं मी यात अभ्यास करत गेले तसं मला याचे पैलू उलगडत गेले. आणि कॉम्पिटिटिव्ह योगा हाच बेस असल्यामुळे अवघड आसनं मला येत होती आणि तीच शिकवायला मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये पहिल्यांदा सुरुवात केली होती 2002मध्ये. आणि तिथे मुलांना शिकवता शिकवता असं लक्षात आलं की आपण या मुलांना स्पर्धेमध्ये उतरवलं, त्यांना तिथे बुस्टिंग मिळालं तर ही मुलं अजून आवडीने करतील. की एखादं बक्षीस मिळतंय म्हटल्यावर माणूस अजून त्याला हुरूप येतो. सो तसं मुलांना मी स्पर्धांना उतरवायला सुरुवात केली की ठीक आहे, जे काय होईल, हार जीत काही असेल, पण त्या स्टेजवर जाणं आणि परफॉर्म करणं हे महत्त्वाचं आहे. सो बेसिक आसनांपेक्षा थोडंसं एक स्टेप वर की थोडंसं आपण अवघड आसनं करून बघूया, जमलं तर ठीक आहे, नाही जमलं थोड्या दिवसांनी ट्राय करू. असं करत करत आम्ही ती सुरुवात केली होती. आणि मला सांगायला आवडेल की तेव्हाची माझी 11 पहिली मुलं ज्ञानप्रबोधिनीतली ही नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला त्यांनी बक्षिसं मिळवली होती. सो ते असा माझा स्पर्धात्मक प्रवास आणि लहान मुलांसाठी स्पेशलीचा प्रवास सुरू झाला. आणि लहान मुलांना स्पर्धा खूप आवडतात, पण असं पाहिलं ना तर एक लिमिट आहे. आत्ताचा काळ असा आहे की तुम्ही स्पर्धेत उतरवणार आमच्या मुलांना तर आम्ही तुमच्याकडे येतो, पण माझ्या दृष्टीने हे खूप चुकीचं आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप जाणं, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित शिकणं, तेवढी तयारी करणं आणि त्यासाठी काही महिने, काही वर्ष ही साधना करणं आणि मग स्पर्धेमध्ये भाग घेणं हे खूप आवश्यक असतं. पण आपण म्हणतो ना सध्याचा जमाना हा खूप इन्स्टंट आहे. सो रिझल्ट त्यांना खूप लवकर हवेत, पण हे लक्षात येत नाही की ह्याच्यानंतर तुमच्या स्पाईनची किंवा बॉडीची काय हालत होणार आहे. त्यामुळे थोडी आधी प्रॅक्टिस करा, छान सराव करा आणि मग कोचेसनी अलाव केलं तरच स्पर्धेत खेळा. एक खूप महत्त्वाची गोष्ट आत्ता जशी तुम्ही सांगितलीत की स्पर्धात्मक योगा किंवा कुठलंही स्पर्धात्मक जगणं हे तुम्हाला पुढे नेण्यासाठी आतून जे एक उमेद यायला जरुरी आहे तेवढंच खरं म्हणजे असायला पाहिजे. त्याच्या पलीकडे योगशास्त्राचं जे मूळ हेतू आहे की तुम्ही स्वास्थ्य, शांतता, तुम्ही शारीरिक मानसिक दृष्टीने खणखणीत आरोग्य संपन्न राहणं हे महत्त्वाचं आहे. तर या तुमच्या प्रवासातून हा पण एक संदेश खूप महत्त्वाचा आहे की स्पर्धात्मक योगशास्त्रापासून सगळ्या गोष्टी या गरजेपुरत्याच आयुष्यात असाव्यात. मुलांच्या बरोबरीने महिलांसाठी जेव्हा तुम्ही काम करता योगशास्त्राच्या सोबतीने, तर महिलांसाठी कुठली आसनं महत्त्वाची आहेत, त्यांनी काय काय करायला पाहिजे, किंवा वयाच्या मधल्या टप्प्यावर समजा एखाद्याला वाटलं की मी आजपर्यंत काहीच केलेलं नाही आहे पण मला आता योगशास्त्राशी जोडून घ्यायचं आहे, तर ते शक्य आहे का आणि ते कसं करावं? नक्की महिलांसाठी सुद्धा बरंच काम आपल्याला करता येईल, कारण महिलांच्या एन नंबर ऑफ समस्या आहेत. असं नाही आहे की 1-2च समस्या आहेत, पण सध्याचं थायरॉइड, स्ट्रेस, त्यांचे शुगर वाढणं, PCOD हे प्रॉब्लेम्स, किंवा आत्ताचा मेन प्रॉब्लेम ओबेसिटी, वजन वाढते आणि मग इथे कुठेतरी डिप्रेशन येतं. महिलांमध्ये सुद्धा आपण 2 भागावर बोलू शकतो. एक म्हणजे वर्किंग वुमन की जी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड
पळत असते की जिला घराची पण जबाबदारी आहे, ऑफिसची पण जबाबदारी आहे, मग तिने काय करावं. आणि तिलाही बरेच व्याधी असतात आणि बऱ्यापैकी हे स्ट्रेसमुळे किंवा अयोग्य आहार विहार ह्याच्यामुळे आलेले असतात. तर अशा महिलेनी ऑफिसमध्ये गेल्यावर पहिले 5 मिनिटं डोळे मिटून बसणं, अगदी टेबलवर हात ठेवा किंवा खुर्चीवर ज्ञानमुद्रा करा आणि डोळे मिटून शांत बसा, की तुमची स्ट्रेस लेवल पटापट कमी येते आणि तिथनं बरेच प्रॉब्लेम्स कमी होतात. जे आपलं मन आणि मेंदू हा दोन्ही फ्रेश व्हायला मदत होतं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सध्या कॉर्पोरेट योगा किंवा इन्स्टंट योगाच्या नावाने चेअर योगा घेते, की मी जर इथे बसली आहे तर मी काय काय व्यायाम करू शकते. मी कमरेतनं वळू शकते, मी वाकू शकते, मी बसल्या बसल्या पायाचे व्यायाम करू शकते, हाताचे करू शकते, रिस्ट करू शकते, नेक करू शकते. सो हे व्यायाम ऑफिसमध्ये करता येण्यासारखे आहेत. म्हणजे त्या महिलेला वेळ नाही हे ऑप्शनच दिलेलं नाही. सो असे काही मॉड्यूल्स आहेत की हे कोणीही कधीही कुठेही करू शकतं. सो हे केल्यानंतर बसून होणारं बॅक पेन, वाढणारं वजन, सो हे सगळं कमी होतं. आता आपण जर होम मेकर म्हटलं की जी स्त्री घरी आहे तिला कुठेतरी एक फ्रस्ट्रेशन येतं की मी काहीच करत नाही आहे. सो त्यासाठी तिने स्वतःच्या पायावर उभं राहणं, म्हणजे मी असं नाही म्हणणार की फक्त पैसा मिळवण्यासाठी, पण स्वतःचा आत्मसन्मान, कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी आणि एक स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी करावं घरात बसून. आणि प्लस त्यांनी जवळपास जिथे कुठे योगाचं किंवा व्यायामाचा क्लास असेल तो जॉईन करावा. सूर्यनमस्कार रोज करता येतात, काही बेसिक प्राणायाम आहेत ते करता येतात, मेडिटेशन करता येतं, उभ्याची, बसून, झोपून, यातली जरी 2-2 आसनं या व्यक्तींनी रोज केली तरी त्यांना ओव्हरऑल डेव्हलप व्हायला, वजन कमी करणं, थायरॉईड, PCOD किंवा अजून जे काय प्रॉब्लेम्स असतील ते सगळे कमी व्हायला मदत होते. तर दिवसभरातल्या 24 तासात कुठेतरी 2-2 मिनिटं काढली तरी आपल्याला योगशास्त्राशी जोडून घेता येईल, स्वतःच्या स्वास्थ्यासाठी प्रयत्न करता येईल. मनाली ताईंकडून अशी माहिती घेऊया, पण आत्ता घेऊया विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. मनाली ताई, आसनं किंवा शास्त्रशुद्ध योगशास्त्र याविषयी आपण बोलत होतो. योग प्रशिक्षक म्हणून तुम्ही काम करता, तसं एरोबिक्स हा सुद्धा तुमचा कौशल्याचा किंवा हातखंडा विषय आहे. तर महिलांसंबंधी बोलताना आपल्या सख्यांच्या दृष्टीने एरोबिक्स शी जर जोडून घ्यायचं असेल तर ते वयाच्या कुठल्या टप्प्यावर जोडून घेता येईल, किंवा वेगवेगळे जे आपले ओबेसिटीसारखे, वजन वाढीसारखे प्रश्न आहेत महिलांसमोर, तर त्याच्यासाठी एरोबिक्सकडे वळता येईल का, कुठल्या टप्प्यावर वळू शकतो आणि कशा पद्धतीने त्याच्याशी जोडून घ्यावं? एरोबिक्स हा एक व्यायामाचा प्रकार आहे, कार्डिओ एक्सरसाइज आहे. तो सगळ्यांना करायला आवडतो कारण नाचायला आणि गाणं लागल्यावर आपोआप ठेका धरला जातो. सो एरोबिक्स हा सगळेजण करू शकतात. त्याला छोटेसे लिमिटेशन्स आहेत, ते मी आधी सांगते. की पहिली गोष्ट म्हणजे गुडघेदुखी असेल किंवा काही स्पाईन मोठ्या इंजुरी असतील तर त्या लेडीजनी करू नये, किंवा अति वजन जास्त असेल तर. पण त्याचे काही न्यू फॉर्म्स आहेत किंवा लो इम्पॅक्ट एरोबिक्स आहे, हे नक्की करू शकतात. किंवा तेवढं तुमचं मॅट व्यवस्थित पाहिजे, शूज व्यवस्थित पाहिजे, तर तुम्ही सगळेजण करू शकतात. पण हाय इम्पॅक्ट जे एरोबिक्स आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या जम्प्स आहेत, फास्ट एक्सरसाइज आहे, किंवा थोडंसं इन्क्लाइन डिक्लाइन मोडमध्ये चालतं बेंचेसवर, सो त्याच्यामध्ये फक्त कॉलेज गोईंग, यंग एज 35 पर्यंत नक्की करून बघा. पण एकानंतर जेव्हा फिमेलमध्ये चेंजेस व्हायला लागतात किंवा कॅल्शियमचे प्रॉब्लेम येतात किंवा आजकाल D3, B12 आहे, हाडंदुखीचा त्रास सुरू होतो, त्यावेळेला मात्र त्यांनीच थोडंसं लक्ष देऊन कुठली गोष्ट केल्यामुळे दुखतंय हा विचार करून करणं अपेक्षित असतं. पण असं एरोबिक्स हे खूप जणींना आवडतं. सो आम्ही काय करतो की आम्ही लो इम्पॅक्ट एरोबिक्स घेतो, की माझ्याकडे 60 आणि 65च्या काकू लोक पण करतात. अरे वा. ते थोडा वेळ आणि योगा असं दोन्हीचं आम्ही कॉम्बिनेशन करतो. आणि मग ते सगळ्यांना आवडतं कारण नवीन नवीन गाणी आणि मनावरचा ताण कमी होण्यासाठी, निगेटिव्ह एनर्जी जाण्यासाठी. कारण जी प्रत्येक व्यक्ती आहे, प्रत्येक स्त्री आहे, ही कुठेतरी दमलेली आहे मानसिक, तर तिला कुठेतरी ओपन अप व्हायचं, त्यासाठी एरोबिक्सचा नक्की उपयोग होतो. काही लोकांचं किंवा स्त्रियांचं असं असतं योगा म्हणजे जाऊन नुसतं बसायचं किंवा ते फार बोर आहे, आम्हाला झोप. मग ह्या दोन्हीची योग्य सांगड घातलीत आणि नवीन थोडेसे फॉर्म, नवीन स्टाईल्स दिल्यात तर हे प्रत्येकाला आवडतं. त्यामुळे एरोबिक्स आणि योगा हे तुम्ही नक्कीच स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक फिटनेससाठी करू शकता. अनेक गोष्टींचं एकत्रीकरण करत करत आपण पुढे गेलो तर आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी साध्य होऊ हे शकतात. ट्रॅडिशनलच आहे,
आपलंच कल्चर आहे, पण सध्या आपण एकूण बघता थोडंसं त्याला वेगळा एक टच देऊन करणं सुद्धा काही ठिकाणी आवश्यक आहे. आता तुम्ही महिलांच्या काही समस्यांचा जो उल्लेख केलात की जर एरोबिक्स करायचं असेल तर हे प्रश्न नाही येत ना, हे बघा. तर याच्या जोडीने योग थेरपी, योग आयुर्वेद हा सुद्धा तुमच्या अभ्यासाचा आणि प्रॅक्टिसचा विषय आहे. आणि अनेक गुडघेदुखी असेल, मधुमेह असेल, याच्यासाठी डॉक्टर्स रुग्णांना तुमच्याकडे पाठवत असतात. तर कोणती आसनं कुठल्या आजारासाठी उपयुक्त आहेत आणि ही योग थेरपी काय आहे, कशा पद्धतीने करता, किती दीर्घकाळासाठी हे चालू ठेवावं लागतं, याविषयी आपल्या सख्यांना सांगा ना. योग थेरपी म्हणजे लाईक फिजिओथेरपी, योग थेरपी असते. त्याच्यामध्ये आलेल्या पेशंटची सगळी हिस्ट्री घेतली जाते की त्या व्यक्तीचं नाव, वय, त्याचं कामाचं स्वरूप, त्याला असलेले प्रॉब्लेम्स, हे सगळं नोट डाऊन केलं जातं. काही त्यांचे रिपोर्ट्स असतील तर ते चेक केले जातात आणि त्यानुसार त्या व्यक्तीला योगासनं, प्राणायाम, मेडिटेशन किंवा अजून काही रोप आणि बेल्ट बांधून काही थेरपी द्यायची, म्हणजे काही व्यायामाचे प्रकार द्यायचे का, हे आम्ही ठरवतो. आता समजा गुडघेदुखीचं व्यक्ती आहे, तर ही गुडघेदुखी नक्की कशामुळे झाली आहे, की बराच वेळ चुकीच्या पोझिशनमध्ये बसली आहे, ती व्यक्ती बराच वेळ ड्राईव्ह केलं आहे, कुठे ॲक्सिडेंट झाला आहे का, खूप वजन आहे म्हणून ते गुडघ्यावर आलं आहे का, कॅल्शियमचा अभाव आहे किंवा B12 D3ची कमतरता आहे, हे सगळं विचारात घेऊन ती थेरपी दिली जाते. जेव्हा नी रिप्लेसमेंट नंतर त्यांची फिजिओथेरपी कंप्लीट होते, त्यानंतर डॉक्टर त्यांना सांगतात आता योगा थेरपी कडे जा. मग तिथे त्यांना खाली न बसता बेंचवर बसून, वरती किंवा मग बेड असतो त्यावर बसून किंवा उभ्याचे किंवा खुर्चीवर बसूनचे सगळे व्यायाम प्रकार दिले जातात. जे योगासनांमध्ये जी टिपिकल ट्रॅडिशनल आसनं आहेत त्यामध्येच आपण व्हेरिएशन करतो आणि त्या पेशंटना देतो की जेणेकरून गुडघे त्यांचे स्ट्रॉंग होतील, स्ट्रेंथन होतील आणि फिजिओथेरपी नंतर त्यांना पुन्हा ज्या मुवमेंट होण्यासाठी मदत हवी आहे ती योगा थेरपीमधनं होईल. जसं आता तुम्ही गुडघेदुखीचं म्हटलं तसंच पाठदुखीसाठी अनेक गोष्टी, व्यायाम असतील आणि त्याचबरोबर मधुमेहावरती सुद्धा योगाच्या सहाय्याने आपण उपचार करू शकतो. तर ते कसे केले जातात, कारण आज हा गिळंकृत करायला बसलेला आजार आहे. नक्कीच. आता पाठदुखीची सुद्धा गुडघेदुखीसारखीच बरीच कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे चुकीचं पोश्चर. बसण्याची स्टाईलच खूप वेळा चुकीची असते. आपण लहान मुलांना बघा, वाडीच्या यात म्हणतो ताठ हो, खांदे मागे घे, ताठ उभे राहा. सो तिथनंच तुमचं पोश्चर करेक्ट नाही झालं, स्पाईन इरेक्ट नाही झाला तर हे पुढे जाऊन पाठदुखी होतं. सो तुमचं पोश्चर नीट पाहिजे, तुमची बसण्याची सवय नीट पाहिजे. तुम्ही जर खूप ड्राईव्ह करत असाल तर मध्ये मध्ये ब्रेक घेणं किंवा पाठीला थोडंसं ताण देणं हे खूप आवश्यक आहे. एखाद्याला ॲक्सिडेंटमुळे होऊ शकते, एखाद्याला चुकून जड सामान उचलताना जर्क बसतात किंवा आपल्या इथे रस्त्यात खड्डे काही ठिकाणी लक्षात येत नाहीत आणि त्यात गाडी जोरात जर्क येते आणि त्याच्यामुळे पाठदुखी होऊ शकते. सो अशी बरीच कारणं आहेत. काही जणांना सायटिकामुळे होऊ शकतं, काही जणांना गुडघेदुखी किंवा अँकल जॉईंटचं दुखणं असतं आणि ते हळूहळू पाठीकडे शिफ्ट होतं किंवा मानेचे त्रास होतात, ते फक्त स्क्रीन बराच वेळ चुकीच्या पद्धतीने वापरणं ह्याच्यामुळे होतं. मग ह्याच्यामुळे हे कशामुळे झालं आहे हे बघून आपण त्यांना थेरपी देतो. आता ह्या लोकांमध्ये जर नॉर्मल पाठदुखी असेल तर ते भुजंगासन, शलभासन, पवनमुक्तासन, श्वानासन, अधोमुख श्वानासन अशी सोपी सोपी आसनं आहेत जी करू शकतात आणि हे दुखणं कमी व्हायला मदत होऊ शकते. पण त्यांना काहीतरी मेजर इश्यू आहे तर मग त्यांना योगा बेल्ट किंवा योगा रोप हे वापरून किंवा दुसरे बरेच काही प्रॉप्स आहेत त्याच्या साहाय्याने आपण थेरपी देतो. म्हणजे वेगळे वेगळे आसनांचे प्रकार करून घेतो. आणि मधुमेहाबाबत? मधुमेह तर आजकालचा खूप मोठा प्रश्न आहे. हा सुद्धा स्ट्रेसमुळे येतो किंवा हेरिडेटरी प्रॉब्लेममुळे येतो किंवा चुकीचं आहार विहार ह्याच्यामुळे येतो. तर मधुमेह लोकांना डॉक्टरांनी दिलेलं डाएट आणि औषध तर फॉलो करायलाच पाहिजेत, पण त्याच्याबरोबर वॉकिंग कंपल्सरी, चालण्याचा व्यायाम हा कंपल्सरी, सूर्यनमस्कार कंपल्सरी, कपालभाती शुद्धिक्रिया आहे. जर दुसरे काही त्यांना इश्यूज नसतील तर त्यांनी कपालभाती नक्की करावं, अग्निसार धोती करावं. या दोन्ही शुद्धिक्रिया आवश्यक आहेत. प्राणायाममध्ये नाडीशुद्धी प्राणायाम ते करू शकतात. आसनांमध्ये अर्धमत्स्येंद्रासन, भारद्वाजासन, त्रिकोणासन, परिवर्त त्रिकोणासन, जठर परिवर्तनासन ह्या पद्धतीची पोटावर दाब येणारी, पोटाला पीळ देणारी आसनं हे करू शकतात. मी जरी आत्ता ही आसनांची सगळी नावं सांगत असली तरी पर्सन टू पर्सन प्रॉब्लेम वेगळा आहे. सो हिस्ट्री किंवा त्याचं केस पेपर पाहिला किंवा त्याची माहिती कळल्याशिवाय त्या व्यक्तींनी करू नये. जवळपासच्या योगतज्ञांकडनं पहिलं माहिती करून घेणं
कारण काही वेळेला काय होतं, एखाद्याला बीपीचा त्रास पण असतो, हो, हार्टचा प्रॉब्लेम असतो किंवा हार्निया, कोलायटिस, अपेंडिक्स असेही प्रॉब्लेम्स असतात. आता मी सांगितलं की ट्विस्टिंगची आसनं किंवा पोटावर दाब येणारं लाईक धनुरासन घेऊ, आणि जर हार्निया किंवा असे काही प्रॉब्लेम्स असतील आणि जर मग मी सांगितलं म्हणून केलं तर तिथे त्याला प्रॉब्लेम होऊन डॉक्टरांकडे जायची वेळ येणार आहे. सो माहिती पहिली आपली तब्येत नीट जाणून घेणं आणि त्याला ते वर्कआउट सूट होतंय का हे तज्ज्ञांकडनं शिकून घेऊन मग तो रोज घरी सराव करणं अपेक्षित आहे. जसं आपण म्हणतो की मधुमेह आहे हे माहीत असलं तरी सगळ्यांना एकच औषध नसतं आणि कुठलंही औषध डॉक्टरांनी लिहून दिल्याशिवाय घेऊ नका म्हणतात. नक्कीच. तसं कुठल्या आजारासाठी कुठलं आसन हे जरी आपण ऐकून माहीत करून घेतलं किंवा कुठेतरी लिहिलेलं वाचलं तरी तज्ज्ञांच्या मदतीशिवाय, तज्ज्ञांच्या सहाय्याशिवाय, स्वतःची प्रकृती जाणून घेतल्याशिवाय नक्की करू नका. आणि ते ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच पद्धतीने ते करायला पाहिजे. या सगळ्याबरोबर थायरॉईडसाठी सुद्धा योगोपचार उपयोगाचा आहे. तर थायरॉईडसाठी कशा पद्धतीने उपचार केले जातात? थायरॉईड सुद्धा बरेच वेळा स्ट्रेसमुळे येतो किंवा ग्लँडमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर येतो. त्याच्यासाठी पण छान आसनं आहेत, पण प्राणायाम आणि मेडिटेशन हे सर्वात आवश्यक आहे. कारण ती स्ट्रेस लेवल कमी होणं, त्या ग्लँड्स, एंडोक्राईनमधल्या ज्या ग्लँड्स आहेत त्या व्यवस्थित वर्क होणं हे खूप महत्त्वाचं आहे. सूर्यनमस्कार, सर्वांगासन, हलासन, भुजंगासन, मत्स्यासन, ही अधोमुख श्वानासन, ही आसनं थायरॉईडसाठी खूप छान काम करतात. पण अगेन हायपो का हायपर आहे, आपली बाकी लाईफस्टाईल कशी आहे आणि आपल्याला काय हेल्थ इश्यू आहे. कारण जसं डॉक्टर म्हणतात की तुम्ही सोशल मीडियावर डिस्कस करता आणि मग आमच्याकडे येता, तसंच आमच्या बाबतीत पण आहे. येऊन आम्ही हे करतो आणि आता हे केल्यामुळे आम्हाला नवीन एक त्रास झाला आहे. सो अशा गोष्टीसुद्धा बऱ्याच घडतात. त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम लक्षात आल्यावर पहिलं तुम्ही डॉक्टरांकडे जाणं आणि तिथनं नंतर तुम्ही कुठल्याही एक्सपर्ट, व्यायाम किंवा योगतज्ञाकडे येणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येकाचं लाईफ वेगळं आहे, लाईफस्टाईल वेगळी आहे, हेल्थचे इश्यूज वेगळे आहेत. पण सोशल मीडियावर वाचून किंवा गुगल सर्च करून असं येणं किंवा तुम्हाला ते औषध दिलं मग तेच मला लागू पडतं किंवा तेच वर्कआउट कॉपी करणं हे चुकीचं आहे. पर्सन टू पर्सन हे डिफर असतं. ही माहिती किंवा यासंबंधी आणखी माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पण आत्ता घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून सगळ्या सख्यांचं स्वागत. मंदारीताई, योगशास्त्राविषयी बोलताना सुरुवातीच्या तुमच्या सगळ्या गप्पांमधून त्याचे अनेक आयाम कळले, अनेक प्रकार कळले. म्हटलं तर हे एकच आहे, पण म्हटलं तर फिटनेस योगा, पॉवर योगापासून जे वेगवेगळे प्रकार आहेत ते परस्परांपेक्षा थोडेसे भिन्न पण आहेत. तर हा वेगळेपणा काय आहे आणि किती पैलू आहेत याविषयी थोडं सविस्तर जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. तुम्ही आत्ता म्हटलात तसं योगशास्त्र हे एकच आहेत, आसनं सेमच आहेत. पण हे बाहेर देशात जाऊन थोडंसं मॉडर्न स्वरूप येऊन आपल्या देशात पुन्हा आलंय. त्यामुळे हे थोडेसे मॉडर्न टाईप्स आहेत, थोडेसे मॉडर्न टच आहेत त्याला. जसं पॉवर योगा हे जसं आपल्याकडे विन्यासा योगा आहे किंवा जे आपले ट्रॅडिशनल योगा फ्लो आहेत त्यामध्येच थोडेफार फरक करून केलेला आहे. एरियल योगा किंवा हॅमॉक योगा जसं मलखांब केला जातो दोरीवर चढून, तसंच एरियल योगा हे कापडावर चढून केलं जातं. एक मोठं कापड लावलं जातं, सिल्क म्हणतात, एरियल सिल्क, आणि त्याच्यावर वेगवेगळे प्रकार केले जातात. हॅमॉक योगा म्हणजे अशाच पद्धतीचे कापड असतं, ते झोळीसारखं लावलं जातं आणि त्यात वेगवेगळी आसनं केली जातात की जे आपल्याला स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी खूप छान मदत करतं. म्हणजे आत्ताची जी युवा आहे सगळी जनरेशन, त्यांना तो प्रकार खूप आवडतो की काहीतरी जमिनीपेक्षा आम्ही हवेत करतोय. सो अँटी ग्रॅव्हिटी म्हणतो त्याला. रिदमिक योगा किंवा आर्टिस्टिक योगा आहे की ज्यामध्ये छान म्युझिक लावलं जातं आणि थोडंसं त्याच्यामध्ये डान्सच्या स्टेप्स, म्हणजे अगदी क्लासिकल म्हणा किंवा सॉफ्ट स्टेप असतात, कंबायनर्स असतात, ते थोडेसे ॲड करून ते सगळे आसनं केले जातात की जो एक सहज फ्लो असतो. त्यानंतर आता ॲक्रोबॅटिक्स योगा हा प्रकार आहे, पण तो आपल्या ट्रॅडिशनल योगापेक्षा वेगळा आहे. अच्छा. आसनं आहेत पण ती एकमेकाच्या अंगावर करायची. सो हे थोडंसं कुठेतरी पटत नाही आहे, कारण योग हे आपल्या स्वतःसाठी असतं. पण सध्याचा फॉर्म आहे, स्पर्धांचा फॉर्म आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा ते करतोय, शिकवतोय. पण थोडंसं काय म्हणतो पण तेवढी फॉर नाही, मनाला पटत नाही. पण कर्तव्य आहे किंवा त्या फ्लो मध्ये राहायचंय म्हणून ते काळाबरोबर येणारे काही बदल जे अपरिहार्यपणे स्वीकारावे लागतात. हां. सो एकावर दुसरं आसन केलं जातं. एक मूल खाली करतं,
त्यावर दुसरं असे ते पिरामिड्स केले जातात. सो ॲक्रोबॅटिक्स योगा आहे. दीप योगा म्हणजे हातात दिवे घेऊन किंवा कपाळावर दिवा ठेवून पेट्टा खरा पणत्या त्यातनं योगासनं केली जातात. हा प्रकार खूप छान आहे कारण त्या दोन्ही हातामध्ये दिवे घेऊन तुम्ही हाताचा आधार न घेता सगळी आसनं करताय. सो तुम्हाला प्रचंड कॉन्सन्ट्रेशनची गरज असते, मन शांत ठेवण्याची गरज असते. त्यामुळे हा खरंच खूप सुंदर प्रकार आहे आणि लहान मुलांनी केला तर त्यांची इतकी एकाग्रता वाढते. पण एक आहे, ते दिवे पेटते आहेत, त्यामुळे ते शिकताना कोच किंवा पालक तिथे असणं खूप अपेक्षित असतं. ह्या सगळ्या प्रकारच्या योगासाठी तुम्ही प्रशिक्षक म्हणून काम करता, स्पर्धात्मक योगासाठी करता. तुमच्या भारतामध्ये स्वतःच्या बॅचेस आहेत आणि त्याचबरोबर काही परदेशी विद्यार्थी पण तुमच्याकडे येऊन योगासनं शिकून गेलेले आहेत, योगशास्त्र शिकून गेलेले आहेत. तर ते अनुभव कसे होते? खूप छान अनुभव होते. जेव्हा आपल्या इथे पुण्यात कल्चर एक्सचेंज होतं तेव्हा जर्मनीचे काही लोक आले होते. त्यांना इंग्लिश येत नव्हतं, मला जर्मन येत नव्हतं. सो मध्ये एक व्यक्ती होती आणि तिच्या थ्रू पण ते खूप चांगले फॉलोअर्स होते. त्यामुळे मी जे शिकवते ते त्यांनी इतकं सुंदर आत्मसात केलं. आणि त्यातली एक मुलगी होती, हे साधारण 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिला ते इतकं आवडलं की ती म्हैसूरमध्ये येऊन तिने त्यामध्ये पूर्ण शिकून आता ती तिच्या देशात शिकवते. म्हणजे जिथे इंग्लिशसुद्धा येत नव्हतं ते शिकून व्यवस्थित तिने केलं. तर माझ्यासाठी ही खूप छान प्राऊड मोमेंट होती. म्हणजे लँग्वेज हा बॅरियर नाही आहे असं मला तेव्हा पटलं की आपल्याला जर शिकवायचं असेल किंवा कोणाला काही शिकायचं असेल ते नक्की आपण छान शिकवू शकतो किंवा आपण ते ॲक्सेप्ट करू शकतो. सो हे खूप चांगली गोष्ट आहे. आत्ताही मला लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळं बंद झालं होतं तेव्हा मी पण ऑनलाईन बरंच काही शिकून घेतलं आणि माझ्या भरपूर बॅचेस सुरू होत्या. बऱ्याच देशांशी मी कनेक्ट झाले होते. इंडियन्स होते बरेच, काही दुसरे पण लोक होते, पण खूप छान सुरू होते आणि त्या लोकांना त्याचे इतके सुंदर रिझल्ट आलेत की ती लोक माझ्याशी अजूनही 3 वर्ष होऊन कनेक्ट आहेत आणि बॅचेस करतायत. कुठल्या कुठल्या देशात आज तुम्ही शिकवतात? म्हणजे इथून जरी शिकवत असाल तर ऑनलाईन कुठल्या देशाचे US विद्यार्थी आहे, आहेत? UK आहे, दुबई, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी. या अनेक देशांमध्ये आज तुम्ही शिकवत आहात. आणि जेव्हा आत्ता तुम्ही म्हणालात की जर्मनीसारख्या देशातून तुमच्याकडे इथे येऊन समोरासमोर ज्या वेळेला विद्यार्थी शिकत होते तर कुठंपासून शिकवायला सुरुवात करावी लागते? कारण आपल्याला जेव्हा आपण दुरून बघतो तेव्हा असं वाटतं की साधं जमिनीवरती बसणं हे सुद्धा ज्या अनेक देशांमध्ये नाही आहे, तर तिथंपासून सुरुवात करावी लागली. बरोबर. म्हणजे खाली बसण्याची सवयच नव्हती ना, म्हणजे माहितीच नाही आहे. सो पहिलं कसं बसायचं की म्हणजे तुमचे गुडघे पुढे दुखले नाही पाहिजेत. सो पोश्चर करेक्शनपासनं शिकवायला सुरुवात करून प्रत्येक आसनात किंवा प्रत्येक स्ट्रेचमध्ये काय ताण येतो, दाब येतो आणि सायंटिफिकली त्यांना ते शिकवून. कारण योग हे जरी स्पिरिच्युअल आहे तरी काही ठिकाणी सायंटिफिक बेस देऊनच ते शिकवणं अपेक्षित असतं. म्हणजे तिथे जास्ती कस तुमचा प्रशिक्षक म्हणून जो लागणं म्हणतो तो लागला असेल. नक्कीच. त्यामुळे त्या दोन्हीची योग्य सांगड घालून मी सगळ्यांना शिकवते. मनाली ताई, या सगळ्या प्रवासाबरोबरच लेखन हा सुद्धा तुमचा एक विशेष पैलू आहे. तुम्ही काही पुस्तकं लिहिलेली आहेत तुमच्या या सगळ्या क्षेत्रासंबंधी. त्याला आशिया बुक रेकॉर्ड, इंडिया बुक रेकॉर्ड यांच्याकडून सुद्धा पुरस्कृत केलं गेलं आहे. तर त्या पुस्तकांविषयी, त्याच्यामधून कुठले कुठले विषय तुम्ही लोकांसमोर आणले आहेत आणि जेव्हा असं कौतुक होतं तर त्याविषयी ज्या भावना दाटून येतात त्याविषयी पण ऐकायचं आहे. 2012मध्ये पहिलं पुस्तक आलं, ती सगळी आर्टिकल्स एकत्र करून. त्यानंतर पुन्हा बरेच मॅगझिन्स, अजून काही बाहेर गावचे न्यूजपेपर्स आहेत, त्याच्यामध्ये मी योगा फॉर फिटनेस, कीप फिट, योग साधना या अंडर लिहित होते. मग महिलांसाठी योग, स्वास्थ्य ह्याच्यामध्ये लिहित होते. आणि मग ह्याच आर्टिकल्ससाठी लोकांकडनं खूप आलं की आता हे पेपर्स नाही आहेत. तर लास्ट इयर आलं ते स्पर्धात्मक योगासनं आणि त्याच्या आधी आलं ते कीप फिट. आणि त्याला इंडिया बुक आणि इंडिया बुक रेकॉर्ड मिळालं. आजकाल बऱ्याच मुलांना फक्त इंग्लिश मिडियममध्ये असल्यामुळे मराठी येत नाही पटकन, बोलता येतं पण वाचता येत नाही. सो त्या पुस्तकात आसन मराठी आणि इंग्लिश दोन्ही भागात आहे. म्हणजे पुस्तकाच्या एका बाजूला एका पानावर मराठी, सेम सगळं इंग्लिश, असं ते मी लिहिलेलं आहे. काळाबरोबर आपण जे बदलांची सांगड घालत घालत पुढे जातो त्याचं उदाहरण आहे. आणि ते स्पेशली ती 2 लहान मुलांची पुस्तकं आहेत. आणि बाकी सगळ्यांसाठी योग आहे जे कीप फिट आहे, अगदी लहान मुलापासून वयस्कर व्यक्तींपर्यंत.
सो बरेच मी ब्लॉग्स लिहित असते, बऱ्याच मॅगझिन्सला लिहित असते. समोरचे मला टॉपिक देतात की ह्या विषयावर तुला लिहायचं आहे. मध्ये लिहिलं होतं 35शीतील योग म्हणून, महिलांसाठीच होतं, किंवा महिलांच्या समस्यांवर बरेच ब्लॉग्स लिहिले होते. काही जे लिहिले होते ते खेळाडूंसाठी योग, म्हणजे ते योगातले प्लेयर्स नाही आहेत. जसं ते क्रिकेटचे प्लेयर्स होते, ॲथलेटिक्स होते, टेबल टेनिस, लॉन टेनिस किंवा जिम्नॅस्ट, स्विमर्स होते, किंवा फुटबॉल आणि हॉकीचे काही लोक होते, त्यांच्यासाठीचं योग. तर त्याच्यावर पण मी काम करते की ते नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे प्लेयर्स आहेत आणि त्यांना योगशास्त्र, आसनं, प्राणायाम किंवा थोडंसं त्यांच्याशी गप्पा, काउन्सिलिंग सॉर्ट ऑफ, हे करून त्यांना कसा त्यांच्या गेममध्ये पुढे जायला उपयोग होईल. हा प्रवास असा आहे का की आधी कोणीतरी लिहा म्हटल्यावर मी लिहायचंय का असा पडलेला प्रश्न, आणि होता. आता मी लिहिलंच पाहिजे असे दिसणारे विषय स्वतःला दिसत जातात, असं काही होतं? हो, आता असं वाटतं की अरे ह्या विषयावर पण थोडंसं लिहिलं पाहिजे, पण कसं ओपन हो हे काही वेळा कळत नाही, कारण ती जी भाषा आहे ती तेवढी छान दुसऱ्याला कळली पाहिजे. बरेच विषय डोक्यामध्ये आहेत की जे लिहिण्याची गरज आहे, कारण आजकाल आपण बघतोय की मुलांना खूप टेन्शन येत आहे. मे बी ते बाहेरनं प्रेशर दिलं जातं किंवा ते प्रेशर घेतात, किंवा आजकाल खूप कंपॅरिझन होती, म्हणजे समाधानी नाही आहेत. योगामध्ये संतोष हा एक जो शब्द आहे, समाधान, सॅटिस्फॅक्शन, ते आजकाल खूप कमी झालं आहे. त्याच्याकडे ती सायकल आहे, मग मला त्याच्यापेक्षा अजून चांगली सायकल, हे जे विचार बदलत आहेत ते कुठेतरी स्टॉप होण्यासाठी मला असं वाटतं की मी त्यावर अजून काम करणं. कारण जर हेच विचार मनात न गेले, हेल्दी कॉम्पिटिशन असावी पण दुसऱ्याशी कंपॅरिझन नसावी. सो ह्याच्यावर सुद्धा लिहिण्याचा विचार आहे किंवा ह्याच्यावर अजून काम करण्याचा विचार आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, म्हणजे भारतीय संस्कृती कुठंपर्यंत जात असेल तर जसं सुरुवातीला उल्लेख केला की आत्मिकता, चिरंतनत्व आणि संतोष हा जो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या संस्कृतीतला, आणि त्यासाठी योगशास्त्र महत्त्वाचं आहे. आणि खरंच तुम्ही म्हणताय तसं तुम्ही हे लिहावं जेणेकरून आपल्या सगळ्या समाजाला त्याचा उपयोग होईल. मनालीताई, हे सगळं काम करत असताना एवढ्या व्यग्रतेतही तुम्ही एक सामाजिक भान जागं ठेवून सामाजिक उपक्रमही राबवता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोना काळात जे तुम्ही काम केलं त्याच्यासाठी कोरोना वॉरियर म्हणूनही तुमचं कौतुक झालं. तर असे कुठले कुठले उपक्रम राबवता आणि ही सामाजिक जाणीव कशामधून तुमच्यामध्ये विकसित झाली? माझे बाबा आणि आजी खूप सोशल कॉजसाठी काम करायचे, पण असं होतं की ह्या कानाचं त्या कानाला कळलं नाही पाहिजे, हे खूप उशिरा कळलं, पण कुठेतरी इनडायरेक्ट बघत होतो, समजत होतं. सो एक मनामध्ये असं होतं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, पण कुठे देणं लागतो आणि कुठल्या मार्गाने. तर मग योग ही विद्या मला जेव्हा समजली की मी ह्यात करू शकते, तर योगा थ्रू, म्हणजे ह्यातनं गायडन्स, काउन्सिलिंग करून बऱ्याच ठिकाणी काम केलं. जे आपण निराधार मुलं म्हणतो किंवा आश्रम, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, अशा लोकांना गाईड केलं. करोना काळामध्ये ऑनलाईन त्यांच्यासाठी बरंच सोशल कॉज म्हणून बॅचेस घेतल्या, किंवा काही लोक जे ऑलरेडी करोनासाठी काम करत होते त्यांना म्हटलं मी बाहेर येऊ नाही शकणार, पण मी घरनं ऑनलाईन त्यांच्यासाठी नक्की करू शकते. सो ते बरंच काम झालं. लहान मुलांसाठीच माझं मॅक्झिमम आहे, वेगवेगळ्या आश्रमांमध्ये जाऊन, किंवा काही गरीब मुलं असतात तर त्यांच्यासाठी त्यांना स्पेशली शिकवून त्यांना त्यामध्ये पुढे नेणं, हे एक मी काम करते. पण आता त्याच्यासाठी आम्ही संस्था आणि ट्रस्ट एस्टॅब्लिश केला आहे, माइंड अँड बॉडी म्हणून. सो त्याच्या अंडर ही सगळी आम्ही कामं करतो. आणि माझ्या घरच्यांची खूप साथ आहे, स्पेशली माय हजबंड आणि मिस्टर अमोद देव ॲडव्होकेट आहेत, पण या सगळ्याला फंड लागतो. सो हे सगळं ते देतात आणि माझ्याबरोबर सगळीकडे अगदी जातीने उभे राहतात की तू हे कर, आम्ही आहे, तू घराची काळजी करू नको. मनाली देव यांच्याशी या गप्पा आपण अशा सुरू ठेवणार आहोत, पण आत्ता घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. मनालीताई, तुम्ही तुमचं काम, तुमचं सामाजिक काम, योगशास्त्र याविषयी खूप महत्त्वाची माहिती आम्हाला सगळ्यांना देत आहात. तुम्ही योग प्रशिक्षकही घडवता, जवळपास 22 लोकांना तुम्ही तयार केलेलं आहे. तर एखादी व्यक्ती ही योग प्रशिक्षक होण्यासाठी तिचा प्रवास कुठंपर्यंत झालेला असायला हवा किंवा तिच्या अंगी कुठल्या पात्रता असायला हव्यात यासाठी तुम्ही आग्रही असता, म्हणजे एक योग प्रशिक्षक कसा असावा? नक्कीच, योग प्रशिक्षक हा नेहमी आयडियलच असावा. आत्तापर्यंत आपण आपल्या संस्थेतर्फे योग प्रशिक्षकचे जे कोर्सेस घेतले त्यात 1000च्या वर प्रशिक्षक घडवलेत, आणि माझ्याबरोबर आत्ता 22 प्रशिक्षक काम करतात, वेगवेगळ्या शाळा, कॉलेज, संस्था. पण हा प्रशिक्षक म्हणून जेव्हा ही व्यक्ती काम करणार आहे तेव्हा पहिली गोष्ट ती शांत पाहिजे.
ती चिडचिडी नसावी, तिचा स्वतःवर संयम असावा आणि योगशास्त्राचं नॉलेज जे ज्ञान आहे हे अगदी परफेक्ट असण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीने करावा आणि शिकवण्याची विल पॉवर असावी. म्हणजे किंवा एखादा कंट्रोल असा, म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट नाही कळणार आहे तर ती 10 वेळा त्याच भाषेत त्याच शांततेत तिला शिकवता आली पाहिजे. आरडाओरडा करून त्रागा करून काही उपयोग नाही. आणि त्या गोष्टीचे योग जे काय शिकवणार आहोत त्याचे डूज आणि डोंट्स हे दोन्ही त्या प्रशिक्षकाला माहिती असणं आणि प्रॉपर सर्टिफाईड असणं हे खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्याबरोबर स्वयंसिद्धा ह्या संस्थेसोबतही, सामाजिक संस्थेसोबतही तुम्ही काही काळ काम केलेलं आहे, तर हा अनुभव कसा होता? हा पण अनुभव खूप छान म्हणता येणार नाही आहे. व्यक्ती छान होत्या, पण ही संस्था ही मुलींसाठी काम करायची. म्हणजे जे काय आपण आता समाजात चाललेल्या वाईट गोष्टी बघतोय, सो ह्या गोष्टींवर मात कशी करायची ह्यासाठी काम करायची. त्यामुळे एक कायम डोक्यामध्ये ते विचार होते की ह्या मुली सेफ आहेत का, ह्यासाठी यांनी काय केलं पाहिजे. किंवा त्यासाठी ज्या मॅडम होत्या असोसिएशनच्या मेन, त्यांनी काही मॉड्यूल्स तयार केले होते की सेल्फ डिफेन्स. ती प्रत्येक स्त्री, प्रत्येक नारी, प्रत्येक मुलगी हिनी कसं स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे की ती आज समाजात एकटी वावरणार आहे. आणि त्यासाठी स्वतःला बचाव करण्यासाठी जे टेक्निक्स आहेत, मग त्यामध्ये कराटे, तायकोंडो, जुडो, मार्शल आर्ट्सचे सगळे वेगवेगळे प्रकार आणि त्यांच्या मानसिकतेसाठी मी योगा आणि एरोबिक्स हे शिकवायचे. तिथे वेगवेगळे ट्रेनर्स होते. सो आम्ही ट्रेनर घडवण्याचं काम करायचो तिथे स्वयंसिद्धाचे. प्लस त्याच्याबरोबरीने जे आमची एक मोठी टीम होती, तर ज्या मुलींना असे प्रॉब्लेम्स यायचे, ज्या ह्या वाईट गोष्टीतनं जायच्या, फेस करायच्या, त्यांचं काउन्सिलिंग तिथे व्हायचं. तिथे मोठे मोठे ॲडव्होकेट आणि काउन्सिलर्स होते. सो अशी एक मोठी टीम होती. सो तो अनुभव छान नाही, पण ते काम छान होतं आमच्या सगळ्यांचं. त्रासदायक असलं तरी अत्यंत महत्त्वपूर्ण असं ते काम आहे. गरजेचं त्रासदायक म्हणजे आहे. मानसिक दृष्टीने आपल्याला क्लेश देणारं काम आहे नक्कीच, कारण की असं काम आपल्या समाजात करावं लागणं ह्याचंच मुळात आपल्याला दुःख असतं. खूपच. या सगळ्याच्या बरोबरीने स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशनच्या तांत्रिक सल्लागार पण तुम्ही होतात. तर ते काम काय काय होतं, कशा पद्धतीचं होतं? त्याच्यामध्ये योगासनांच्या स्पर्धांचं ऑर्गनायझेशन करणं, त्या व्यवस्थित पार पडणं. पुण्याची टीम, मी पुण्यात राहते त्यामुळे पुण्याची टीम, त्यानंतर महाराष्ट्राची टीम, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला त्याचं सगळं नेणं, टीम त्याचं सगळं मॅनेज करणं आणि कॉम्पिटिशन उत्तमरित्या पार पाडणं हे माझं काम होतं. आणि असं वेगवेगळ्या संस्थांबरोबर मी जोडली गेलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी मी प्रशिक्षक, परीक्षक म्हणून काम करते. याच्या जोडीला मुलींच्या योगा टीमच्या तुम्ही राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या सुद्धा कोच होतात. तर या कामाच्या काय काय नोंदी आहेत तुमच्यापाशी? खूप टेन्शनचं काम होतं, पण मला ते प्रचंड आवडायचं. सो आपल्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्पर्धा असतात, DSO डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसच्या अंडर, त्याच्या अंडर माझं पहिलं सिलेक्शन झालं होतं की अंडर-19ची मुलींची टीम कोच. मग त्या टीमला घेऊन त्यांचा कॅम्प असायचा, तिथे त्यांना प्रॅक्टिस देणं आणि त्यानंतर नॅशनल जिथे लागतील तिथे त्या टीमबरोबर जाणं. मॅनेजर्स सगळे वेगळे आणि हे सगळे ऑफिसर्स लोक असायचे, त्यांच्याबरोबर आम्ही जायचो आणि आपली टीम कशी बेस्ट करेल यासाठी कायम प्रोत्साहन देणं आणि काम करणं हे माझं काम होतं. सो जसं मी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसच्या अंडर मुलींच्या टीमला कोच म्हणून काम करत होते, तसंच मी असोसिएशनच्या अंडरसुद्धा टीम कोच म्हणून काम करत होते. सो असं मी इंटरनॅशनल इंडिया टीम कोच म्हणून काम केलेले आहे 4 वेळा. तुमच्याशी बोलताना, तुमच्या मृदू आणि शांत व्यक्तिमत्वाकडे बघताना, ऐकताना असं वाटेल की हा सगळा प्रवास सहज आणि खूप सुखकर आहे. पण इतक्या पातळीवरचा प्रवास हा साधा, सोपा, सहज आणि विना समस्यांचा कधीच नसतो. तर तुम्हाला तुमच्या समस्या आणि त्याच्यावर तुम्ही मार्ग कसा काढला ते सांगायला आवडेल? थोडंफार मी सांगेन, कारण समस्या तर रोज येत आहेत. कुठेतरी प्रत्येक ठिकाणी लेग पुलिंग हे प्रचंड आहे की एखादी महिला पुढे जाते तर ते पूल करणं हे काही लोकांचं काम आहे. पण त्याचबरोबरीने बऱ्याच जेंट्सनी खूप चांगल्या आणि मला मुलगी समजून, ताई समजून इतका सपोर्ट केला आहे आणि ह्या लोकांमुळे मी आजपर्यंत वर आलेली आहे की आमचे असोसिएशनचे पदाधिकारी असतील, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसचे असतील, माझ्या घरचे आहेत किंवा माझे क्लायंट्स आहेत, यांनी मला इतका सुंदर सपोर्ट केला, त्यामुळे मी इथपर्यंत पोचले. मला सगळ्यांना हेच सांगायचे की तुम्ही काम करत राहा, दुसऱ्याचं लेग पुल न करता. प्रत्येकजण आपल्या नशिबात असतो ते मिळवतोच, पण ते वाईट मार्गाने मिळणार नाही ह्याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी आणि सरळ मार्गाने जो चालला आहे त्याला बूस्ट करणं अपेक्षित आहे.
या सगळ्या समस्यांवर मात करताना मला वाटतं पुन्हा योगशास्त्राने तुम्हाला जे काही दिलं आहे ते खूप उपयोगी पडलं असेल. म्हणजे एकाग्रता असेल, संतोष, शांतता, स्थिरता आणि वाट पाहण्यासाठी योगशास्त्र आहे म्हणूनच मी अजून हे करते, कारण ते माझ्या अगदी अंगात भिनलं आहे. म्हणजे माझा मुलगा आत्ता 9वीत आहे, पण त्यांनी सुद्धा मला इतकी साथ दिली आहे ना की मम्मा घरी नसते तर ॲक्च्युली आमच्याकडे बाबा बघतो. म्हणजे एक फॅमिली प्रॉपर जे बॉन्डिंग म्हणतो ना, सो हे आमच्याकडे छान टचवूड आहे. आणि हेच जर प्रत्येकाच्या घरात असं प्रत्येकाने आपल्या घरच्यांना सपोर्ट केला, मुलीला, बायकोला, जे कोण असतील, तर नक्कीच ती फॅमिली लाईफ खूप छान असते. वाद कुठल्या घरात होत नाहीत, छोटेफार होतातच, पण योगशास्त्र त्यातनं तुम्हाला ऊर्जा देतं आणि फॅमिली सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो. मी तुम्हाला पुढचा प्रश्न हाच विचारणार होते की तुमच्या 13 बॅचेस, 14 तासांहून अधिक काळ तुम्ही कामात असता. योग थेरपी आहे, प्रशिक्षक घडवणं आहे, तुमचं लेखन आहे, पुस्तकं, ब्लॉग्स, घर असतंच किती म्हटलं तरी. तर या सगळ्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे तर ती तुम्ही कुठून आणता? माझा नवरा आणि माझा मुलगा, माझे आई बाबा आणि भाऊ हे मला इतके सपोर्ट करतात ना की यू डोंट बिलीव्ह. त्यांच्या सपोर्टमुळे मी कायम सगळं करू शकते. म्हणजे माझ्यावर असं बंधन नाही आहे की तू हे सगळं करूनच बाहेर जाय. सुरुवातीचा काळ प्रत्येक स्त्रीला फेस करावा लागतो, तो मीही केला, पण माझ्या नवऱ्याने जो सपोर्ट केला त्यामुळे मी हे सगळं करू शकते. आणि मनाला जे आपल्याला एक बूस्टिंग लागतं हे मला माझ्या घरनंच मिळतं की तू करू शकतेस, तू जा, तू ते कर, तू समाजासाठी काहीतरी कर. सो मी योगा थ्रू जे करू शकते तेवढंच मी आत्ता शक्य आहे, पण पाठबळ मला घरनं आहे म्हणून ते शक्य आहे. या तुमच्या सगळ्या प्रवासातून तुम्ही योगशास्त्राविषयी जे काही सांगता आहात त्यातून आपल्या सख्यांना खूप गोष्टी नक्की कळलेल्या आहेत, पण आवर्जून विशेषत्वाने तुम्हाला आपल्या सख्यांना संदेश म्हणून काय काय सांगायला आवडेल? प्रत्येक सखीनी ना पूर्ण फॅमिली लाईफमध्ये 100% न अडकता त्यातला थोडासा वेळ, मी म्हणेन अगदी अर्धा तास तरी स्वतःवर विचार करायला द्यावा. आपल्या प्रत्येक महिलेचं काय असतं की जेव्हा आपण लग्न होऊन दुसऱ्या घरात जातो तेव्हा ते सगळं आपल्याला फॉलो करायचं असतं, ते 100% करावं. पण त्यातसुद्धा मेंटली खूप प्रेशर आणि निगेटिव्हिटी न घेता आपण जे करत आलो आहे ते थोडा भाग आणि तिकडचा सासरकडचा मॅक्झिमम भाग घेऊन आपण जर स्वतःला मेंटली तसं प्रिपेअर केलं, तसं पॉझिटिव्ह थिंकिंग केलं, तर आपण सगळं करू शकतो. तारेवरची कसरत प्रत्येकाला आहे, पण स्वतःचा आहार विहार आणि फिटनेस याच्याकडे महत्त्व देऊन ते करणं. आणि जी आपली एक बकेट लिस्ट म्हणू ना, ती प्रत्येकाची बकेट लिस्ट असावी आणि त्यामध्ये त्यांनी नक्कीच कधी ना कधी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती फुलफिल करण्याचा प्रयत्न करावा, पण कुठल्याही निगेटिव्हिटीनी नाही, घरच्यांच्या साथीनी, पॉझिटिव्ह प्रेशरमध्ये. म्हणजे सकारात्मकता, समतोल नक्कीच. आणि मुळात आपण इच्छायुक्त असायला पाहिजे. हे जेव्हा होईल त्यावेळेला आपण एक आपली जी छान वाटेल अशी वाटचाल करू शकतो. मनालीताई, आज तुम्ही इथे आलात आणि योगशास्त्राविषयी आणि त्याच्या जोडीने आयुष्याविषयी तुम्ही खूप काही छान माहिती आम्हाला दिलीत. दूरदर्शनच्या वतीने तुमचे खूप मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार. नमस्कार.